ना आलाय का अवलाद नाही चिकन विथ बियर हॅपी न्यू इयर मुतलं चड्डीत धडियाळ अरे आमचं नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं ना तेव्हा झाडांना सुद्धा पालवी फुटते झाडांना पालवी फुटते आंब्याला भर येतो आणि उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात होते थंडी गायब होते तेव्हा आमचं वर्ष सुरू होतं गुढीपाडव्याला आंब्याला बहर येणार लिंबाला बहर येणार वसंत ऋतू येणार ओविये 13व्या अध्यायात वसंताचे रिजवणे झाडाचे सांजेपणे आणि आमचं 31/12 पहाटे 5 वाजेपर्यंत धाबे उघडे राहतील तरुणाईला आनंद लुटता आला पाहिजे आनंद कशात लुटायचा चांगल्या चड्ड्या वल्ल्या करणे म्हणजे आनंद आणि त्याच्यात घोटाळा सांगतोय बेवड्यांचा 31 तारखेला होता सोमवार हो हे अवलादी पेल्या सोमवारी आणि यांची उतरली मंगळवारी आणि मंगळवारी होती एकादश होते ना आता जेवढे जेवढे ह्या वर्षी 31/12 पेलत्या ह्या अवलादी तुम्ही पुढच्या 31/12 पर्यंत खुब्यातून तरी जाणार डोक्यातून तरी जाणार तुमच्या गाडीला कुत्रा आडवं जाणार काम होणार पण तुम्हाला लग्न होणार पण बायकोच गरोदर निघणार हाती तुम्ही तुम्ही माना नाही तर नका मानू पण शास्त्र आहे किंवा नाही आणि आपण पैशाच्या गमेंडीत मानित पण जिरती ज्या नोकरीवाल्यांनी कधी धर्म पाळले नाही ना ती रिटायर झाली पा कशी इंड त्या गावात आला आरतीला मग इकडून पण अरे किती सुधरा अजून लोक तोंडानच खात्यात खायची जागा बदला सुधारलं जग रेडिओ गेला आणि टीव्ही आला हे तुम्हाला मराठी कळत नाही का हे रेडिओ गेला आणि टीव्ही आला टीव्ही गेला DVD आला CD गेला बुस्टर आला मोबाईल आला पण अजून कानानच ऐकत बसून जेवण गेलं आता उभ्यानं आलंय हलकट क्वालिटीचं ताटली हातात घेत भात कान फाटी दिली भात अरे डांबरीला हिंडना कार्यालयात काला हिंडत एकाला भात तर सापडला ताटलीच सापडणार वरणच सापडणार तो ताटलीच घेऊन घरी गेला मरू द्या मला ताटली तुम्ही एकाला भात सापडला वरण सापडलं तुम्हाला उडत गेलं लग्न गेला घरी निघून कुटीचं लग्न आणि यावाडे गुलाबजामू म्हाताऱ्यानं तोंडात फेकला त्याच्या नागपुडीत गुतला गुलाब त्याच्या पाठीत बुका आणि मेलं होतं म्हातारा कशी कसे कपडे घालायचे आणि कसे राहायचे ते कुठं चालतं का महाराज मुलांवर कधी कंट्रोल करायचं नाही महिला पुरुषांना सांगून ठेवतो 2019 ला मी उचकून देईल बरं तुम्हाला दोघांना मी उचकून देईल बरं का ते तिथे जा बरं बसेल राहू दे बसू दे भाऊ बसू दे जाऊ दे पोरच येते 2019 ला मी पहिलं कीर्तनातलं वाक्य सांगितलंय तुम्हाला नव्या वर्षाला आनंद लुटा पुन्हा चान्स नाही आणि दुसरं वाक्य महिला पुरुषांना सांगतो पाया पडतो तुमच्या हेंदुरीकडचं कीर्तन आहे माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका महाराज उलथू द्या मरू दे तिकडे महाराज कीर्तन संपल्यावर का मरण पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका ते कधी खरंच आहे
पाया पडतो महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुम्ही पहिली ते 10वी पर्यंतच्या पोराला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका, तरच पुढची पिढी चांगली होईल. तुम्हाला वाटतंय माझ्या पोराला गेम कळते, तुम्हाला वाटतंय माझं पोरग मोबाईल वापरते, तुम्हाला वाटतं आता सगळ्यात फोकसची गेम कोणती रे आठवड्यात? पबजी. पबजी का काय मरू दे, कोणी का वाचू दे, काय संपले पोर आहे. हा विनोद समजू नका. अजून 5-10 वर्षाने मोबाईल वापरून येडे झालेल्यांची संख्या 20% असेल. सायकोलॉजिकली अनफिट होणारे पोरं येडे होणार आहे. येडे मोबाईल देत नका जाऊ. आणि हे सगळे जे फळं भोगतात लोक, हे मोबाईल मुळे आहे. पोरग चोरी करायला लागलं, दरोडे टाकायला लागलं, पोरीनी पोरांच्या बापांच्या माना खाली घातल्या, त्याला हे कारण आहे. 70,000ची पोराला पल्सर आहे, 10,000चा त्याला मोबाईल आहे, 2,500 त्याच्या पायात बूट आहे. काय त्या पोरांना फाशी घ्यायची गरज आहे? आता शेतकऱ्याच्या फाश्या कमी झाल्यात. सध्या फाशी घेणारे कोण कोण आहेत? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, मेडिकल कॉलेजच्या पोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही? काय नाहीये त्या नालायकांना? काय रोग झाला यांना? बापाची पेंड हरामी फुकट 70,000-70,000ची गाडी फिरू द्या. यांना काय हे बुट्ट्यानं हाणले पाहिजे, अशी लाईट बीट बंद करून रिपीट केले पाहिजे चांगली. सांगा विनोद आहे का? आणि त्यांनी आत्महत्या का करायचं माहिती का? शेंबड्या पुरीच्या प्रेमात पडायचं. तिला अकलीचा पत्ता नाही, आणि ती नाही म्हणली का जिंदगी उदास. ती भंगारच पोर आहे, तू का नादी लागला बावळ्या? तिच्या पायी 3 मेले, तू चौथा आहे का आला टाकला? आणि पोरीसाठी मरतो का टोन घ्या? अरे शीर सलामत तो पगडी 50. क्वालिटी कमावू ना, कुठं पोरीला तोटा गेलाय? अरे तहसीलदार होय, आमदार होय, खासदार, महापौर होय, कलेक्टर होय, SP होय, PS होय, UPSC दे, ज्ञान कमाव, दुनिया माग लागल तुझ्या. मरतो का शेंबडे पोरीसाठी? आणि पोरीनी लाजा सोडल्यात. मोबाईल बिल व्हायचं मिळत नाही, पेट्रोल गाडीला लागत नाही, चैनीच्या वस्तू सगळ्या मिळतात. मी त्याची नाही तर कुणाचीच नाही. अरे मी त्याची नाही तर कुणाची, मी त्याची नाही तर कुणाचीच नाही. अशी बावळट याला लगेच मरती, फाशी घेती, लगेच चिठ्ठी लिहून ठेवती, माझ्या मृत्यूस मी जबाबदार आहे. मर तू उलट तिकडं, पण बापाची मान काला खाली होऊन देत. आणि त्या कार्ट्यानी तसंच करायचं. ते शेंबड्यापुरीच्या नादी लागायचं. भंगार पोर ती, तिला आखलीचा पत्ता नाही. तिच्या पायी 3 पोरांनी भाषा घेईल, आणि 4थं बी लागलं तिला घ्यायला नाही मिळालं. मग ती नाही म्हणली की यांना लगेच सांगायचं बस, ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. मग याने लगेच बापाला दम द्यायचा, मी तिच्याशी लगीन करीन. कोणी? पोरांनी. कोणाला दम द्यायचा? बापाला. आता त्या बापानं पेट्रोल टाकायचं का मोबाईलचं बिल भरायचं का याचं लफडं निस्तारायचं? आणि त्या पोरीनं लगेच म्हणायचं तो नाही ना, माझं जगणं नाही. मग या बाप म्हणणार जमणार नाही. मग यानं लगेच बापाला दम द्यायचा. काय माहिती का? थोडं औषध घ्यायचं, चोळायचं वाटाला, बाप घाबराव म्हणून. तो बाप आहे ना गाठ, पे म्हणला मर. आणि मग त्याला शेजारच्या लिहिलं डॉक्टर का पेलय म्हणून. आता ते पेलय का? त्यानं फक्त चोळलंय. डॉक्टरनं 2-4 निबार ठेवून दिले त्याच्या जागेवर. आला होतो म्हणला डॉक्टर मी फक्त चोळलंय, पेलोच नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे आलेले पेशंट धुवाच लागत. तू आता पालथा होय. तो म्हणला मी पेलो. पालथा होय, त्याला पालथा. इकडून नळी घातली, इकडून बाहेर काढली. ते नुसतं बोंबलायचं मी पेलो. गपची बा, धुतल्याशिवाय नाही. धुतल्याशिवाय खरा रिपोर्ट कळत. आणि तो म्हणला मी पेलो. वाय पालता, जेव्हा नळी घालून आणली ना,
पोरीचा मेसेज आला तरी त्यांना उचाकला नाही, म्हणून द्या म्हणला नको जावे त्याच्या वंशात फिट, पुन्हा ताण नाही करायचा. महिला मंडळ महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या तिकडे. तुमचा मुलगा म्हणून माझं 9व्या वर्षाला एक वाक्य ऐकाल का आज? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाले. महाराज म्हणून ऐकू नका, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो माझं एक वाक्य ऐकायचं. ऐकाल एकच वाक्य सांगणार. देवाची पूजा करा नाही तर करू नका, पारायण करा नाही तर करू नका, पण तुमचा मुलगा म्हणून पाया पडून सांगतो, ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा, हीच देवाची पूजा. मी म्हणणार नाही तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा, मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या आणि त्यांना चांगलं सांभाळा. एक वाक्य सांगू, देवाचा आशीर्वाद मिळेल तेव्हा मिळेल, पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याला देवाच्या आशीर्वादाची गरजच पडत काय गरज. आणि आईबापांवर कादंबऱ्या नका काढू, कथा नका काढू, भाषण नका करू. हे भाषण करू करूच आईबापांची किमती कमी झाल्या. आयांचे निम्मे कीर्तनकार आईबापा बोला, त्यात आईबापांवर व्याख्यान करू नका, त्यांना हसत ठेवायला शिका. हा, आणि आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐकाल का पोरीनो? ऐकाल. मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो महाराज, लई. पोराला 5चा पेन, पोरीला 50चा. पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा 500चा. कारण ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. म्हणून महिला मंडळ पोरीनो तुम्हाला 3 वाक्य सांगतो, ऐकाल. 1, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार डोक्यात आणायचा नाही. लेट होत, शिका भरपूर. याचं कारण सांगतो पोरीनो, दैवयोगाने, सावित्रीबाई फुले जयंती म्हणून सांगतो, दैवयोगाने तुम्हाला त्या संध्या उपलब्ध झाल्यात, त्या आपल्या आईवडिलांच्या वेळेस नव्हत्या. आपली आई शिकलीच असती, पण त्यावेळेस वातावरण नव्हतं. आज तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल आहे, जवळच्या जवळ शाळा आहे, शिकवणाऱ्यांची हौस आहे आणि कौटुंबिक परिस्थिती आहे. पूर्ण तुम्ही सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही. का माहिती का? तुमचे आईबाप सोडून तुम्हाला ह्या जगात कोणाचा आधार नाही. पूर्ण हे भाऊ बिऊ हे सगळे पत्रिकेत छापायचे, कोणाला काही घेणं नाही. तुम्हाला वाटतं आमचा भाऊ, ते राहू देतो भाऊ, त्याला फक्त आईच महत्वाची. काय मत आहे? नाही रे
वाक्य सांगतो पूर्ण. तब्येत कमवा. एक विषयात मार्क कमी पडले तरी चालतील, पण पुरीला कराटे आले पाहिजे, पुरीला फायटिंग आलं पाहिजे, पुरीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला 2-3 शस्त्र वापरता आले पाहिजे. 7:30 वाजता जरी स्टँडवर उतरली ना, डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघीण आहे ना. 2-3 पोरांनी छेड काढली ना पूर्ण, तुम्ही एखाद्या जर कानपट्टीत ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. फक्त एखाद्या निबार ठेवून द्यायची. पण तुम्ही बावळाट, आम्ही एका वर्गात होतो नाही, आम्ही एका वर्गात कोण मेले. मग पोरानं मिळेल तो व्यवसाय करा. अति एज्युकेशन सुद्धा सध्या चांगलं नाही. शिकणार कवड तुम्ही 48 वर्ष इंजिनियर होत राहिला आणि 49 ला मिळाला तू. मग कंस्ट्रक्शन करतोय, स्मशानभूमीचं बांधितो का काय बांधितो. 48 वर्षाला इंजिनियर झालं, 49 ला मिळालं. ती गाडी गाडी का ना, कुल्फी का ना, काम करा ना. मिळेल तो व्यवसाय करा. गायन आवडतं का, प्रॅक्टिस करा. पखवाद आवडतो का, रियाज करा. कीर्तन आवडतं का, अभ्यास करा. अभ्यास आवडतो का, शाळा आवडते का, MPSC द्या, UPSC द्या. 2-3 वेळा नापास होता, एक दिवस लाल दिवा मिळणार आहे. अभ्यास करा. नाही काय जमत का, गाडी गाडी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, लोकांच्या कपड्याला इस्त्री करा. गाड्या पुसा. नाही जमत, पैलवान व्हा. पैलवान होणं सुद्धा जागतिक दर्जा आहे आज. हा, कुस्त्या खेळा. नाहीच काय जमत, जागा मोकळी करा. काय डोक्याला ताण करत ना. गाणी एक खाटन मिळकन दिवानन, तू उलथूनच जा. काय तसायचा काय तू. मोबाईल मुळे तू गडी राहिला नाही, तुझी रेंज गेली. नुसता झुलतोय तू डांबरीला. हे मोबाईल मुळे महाराज लोक बोलायचे बंद झाले. येड्या बाबडीत बसत येत एकटेच. एक तर लगवीला गेलं मोबाईल आला, मग चैन तर खोलावा का नाही. काय करावं, फार पागल. आणि हे मोबाईल वापरणारी जी पोर आहेत ना, यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. यांना झोप नाही, झोपतीच नाही. खाटावर पडले ना, आणि मग ते अश्लील वाक्य, अर्धाले चित्र, तेच डोक्यात घेऊन झोपत होती. निम्म्या रात्री गोदडी फाडली त्याला. गोदडीच फाडली हो निम्म्या रात्री. त्याच्या बापाला चक्कर आली, म्हणला परादिशी खाट मोडली.